जर त्यापेक्षा जास्त वेळ लागला तुम्हाला 5 षटकं टाकायला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये 6व्या षटकामध्ये वाढवला जाईल, वाढवावा लागेल, हे लक्षात असू द्या. धडाकेबाज धमाका बिग बॅश या स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून सचिन कदम सरांची नियुक्ती झालेली आहे. कालपासून त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष स्पर्धेवरती आहे, खेळाडूंवरती आहे. त्यामुळे शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची आहे, जी धडाकेबाज चषकची शिस्त आहे. गेली 50 वर्ष या करड्या शिस्तीच्या जोरावरती या चषकामध्ये आपण मॅचेस झालेल्या बघितलेल्या आहेत. त्यामुळे शिस्त ही ऑल इंडिया ओपन पूल मधल्या सगळ्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शिस्तीचं पालन करा, व्यवस्थित खेळा, कुठल्याही प्रकारे गालबोट लागेल स्पर्धेला असं वर्तन कोणत्याही खेळाडूकडे नको आहे. आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. मॅच आहे बालाजी राजकोट विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स. या दोन संघामध्ये व्यंकटेश वॉरियर्सनं टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कृष्णा गवळीच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर सुमित ढेकळच्या नेतृत्वाखाली आपण बघणार आहोत इथे बालाजी राजकोटला. माझ्या समवेत व्हॉइस ऑफ IPL सन्माननीय कुणाल दाते सर उपस्थित आहेत. आम्ही स्वागत करतो. रोलरचे ड्राइवर, रोलरचे ड्राइवर, आप रोलर बाहर लेकर जाइए. मला नंतर वाटणार आहे तो हिंदी आहे का. रोड रोलर, आपण रोलर बाहेर घ्या. बस बस आता रोलिंग बस, मॅच सुरू करायची. अरे पण बाहेर घ्यायला त्याला जागाच नाही, इकडे द्यावं लागेल. ऑल इंडिया पूल आपण इथे बघतोय. ऑल इंडिया ओपन 9,50,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे, 5,50,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. जिथे पहिल्या क्रमांकासाठी ऑल इंडिया ओपन मध्ये धडाकेबाज चषक पांडुरंग दत्तात्रय गडगे यांच्याकडून, तर दुसऱ्या क्रमांकासाठीचा धडाकेबाज चषक स्वर्गीय शंकरराव कमळू शिंगोळे स्मरणार्थ दत्तात्रयजी शंकरराव शिंगोळे यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये आणि ट्रॉफी सन्माननीय दिगंबरजी आगिवले डेहनोली, संतोषजी हरवटे शहापूर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. मुरबाड विभागातील एक गाव गट मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं 50,050 रुपये, तिसऱ्या क्रमांकाचं 25,050 रुपये, चौथ्या क्रमांकाचं 25,050, 6व्या क्रमांकाचं देखील 5व्या क्रमांकाचं देखील 25,050. तर तिथे मुरबाड विभागातील धडाकेबाज चषक स्वर्गीय मंगलशेठ नथू शिंगोळे यांचे स्मरणार्थ राजेंद्रजी मंगल शिंगोळे यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस आलेलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा धडाकेबाज चषक स्वर्गीय मधुकर रामा कराळे यांच्या स्मरणार्थ श्री अनंतराव मधुकर कराळे यांच्याकडून, तिसऱ्या क्रमांकासाठीचा धडाकेबाज चषक स्वर्गीय पांडुरंगजी नामदेव शिंगोळे यांच्या स्मरणार्थ सुदामराव शंकर शिंगोळे यांच्याकडून, चौथ्या क्रमांकाचा स्वर्गीय रमेशाबा भागोजी शेळके स्मरणार्थ भगवानजी भागोजी शेळके यांच्याकडून, तर 5व्या क्रमांकाचा स्वर्गीय धोंडू शंकर शिंगोळे यांच्या स्मरणार्थ दिलीप आप्पा धोंडू शिंगोळे यांच्याकडून. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू असेल या सामन्यातला. गणेशच्या हातामध्ये, गौरेशच्या हातामध्ये चेंडू आहे, तर फरदीन काझी इज ऑन स्ट्राइक. सुमित ढेकळे ऑन स्ट्राइक एंडला. आखूड टप्प्याचा चेंडू उचललाय, चेंडूला पंच केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगवान पाठीमागे धावेल, अडवेल. 2 धावांची नोंद. फरदीन काझी इथे सुरू करतोय डाव बालाजी राजकोटचा. काफी पीछे रखा था इस गेंद को, इस बार बैकफुट पर जाकर पंच किया था ओवर द इनफील्ड और वहां से 2 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काजी ने. 2 रनों के साथ खाता खुलता हुआ बालाजी इस टीम का. फुल टॉस चेंडू उचललाय आकाशामध्ये आणि नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. हवाई फायर, हवेतून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांची नोंद. गलती कर बैठे पहली ओवर में इस बार गौरेश नागवेकर. पहली गेंद हल्की सी शॉट थी, ओवर दी कवर्स किया, उसके बाद फुल टॉस गेंद पर स्क्वायर लेग के ऊपर से भेज दिया
गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते बल्लेबाज फरदीन काझी। हर दिन बल्लेबाजी ऐसे ही करते हैं फरदीन काझी। तिथे ज्यांनी कॅच घेतलाय त्यांनी या साई स्पोर्ट 70-70 साई स्पोर्टच्या वतीनं एक 70-70 ब्रँडेड कॅप आपल्याला बक्षीस दिली जाते। ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतले त्यांनी याबरोबरच फरदीनचा हा चेंडू बॅकफूट पॉइंटला खूप वेगवान तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। पप्पू तोडकर पोलीस अधिकारी आपण तिथे बघतोय क्षेत्ररक्षणासाठी धावबादसाठी तिसऱ्या पंचांचा कॉल इथे येतोय। बघायचंय इथे काय घडलेलं आहे। खूप वेगवान सुमित ढेकळे तसाही विकेटमध्ये खूप वेगवान असतो आणि इथे एक धाव तो पूर्ण करेल का तिसऱ्या पंचांचा निर्णयानंतर आपल्याला समजेल। हालांकि नरेश जी अच्छी दौड़ थी विकेटों के बीच में फरदीन काझी और सुमित ढेकले के बीच में, और यहाँ पर एक्शन रीप्ले आपके सामने पूरी तरह से चित्र यहाँ पर स्पष्ट होता हुआ। टीवी अंपायर का डिसीजन अब आपके सामने होगा। नॉट आउट, थोड़ा सा लेट खेले थे बल्लेबाज गली की जानिब, वहां से 1 रन बटोरा। लेकिन मैं प्रशंसा करना चाहूंगा वहां के खिलाड़ी की, काफी तेज गए गेंद पर और थ्रो किया था बिल्कुल विकेट कीपर के हाथ में, वहां से 1 रन चुराया इस बार बल्लेबाज सुमित ढेकले और उनके साथी खिलाड़ी फरदीन काझी ने। अब स्ट्राइकिंग एंड पर होंगे बल्लेबाज सुमित ढेकले। खूप वेगवान रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाले। जसा बॉल बॅटवरती आला होता सुमितनं लगेच धावायला सुरुवात केली होती आणि पप्पू तोडकरचा वेगवान थ्रो येईपर्यंत सुमितनं ती धाव पूर्ण केली होती। तर हे महत्त्वाचं आहे, तुम्ही तयार असलं पाहिजे प्रत्येक क्षणासाठी। ज्यावेळेस तुम्ही धाव घेण्याचा निर्णय घेताय तर तिथे वेगवान धाव अपेक्षित होते आणि सुमित ती पूर्ण करते। डाव्या हाताचा हा हरवणारी खेळाडू, गुणवान खेळाडू, भरपूर योग्यता असलेला हा खेळाडू आहे सुमित ढेकळे। लोअर फुल टॉस सरळ बॅटनं ड्राइव्ह केला चेंडूला डीप लॉंग ऑफला, 1 धाव आरामात सुमित पूर्ण करणारे, खातेही खोलणारे सुमित याबरोबर धावफलकावरती 10 धावा। पहली गेंद जब बल्ले के बीचों बीच लगते थे, कॉन्फिडेंस यहाँ पर साफ झलकता हुआ नजर आएगा उनके बल्लेबाजी में। एक बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल सिर काफी स्थिर था जब उन्होंने स्ट्रोक खेला लॉन्ग ऑफ की जानिब, वहां से सिंगल बटोरा सुमित ढेकले। अब नॉन स्ट्राइकिंग एंड पर रन संख्या स्कोर बोर्ड पर 10 विदाउट लॉस। वाह वाह, सुंदर फटका, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, फ्लिकचा शॉट होता, हेलिकॉप्टर फिरवला आणि स्क्वेअर लेगला घेतल्या 4 धावा। बल्ले के बीचों बीच, हालांकि ये फुलर गेंद थी, इसे पहले से भाप लिया था, थोड़ा सा क्रीज के अंदर जाकर ये सेमी हेलीकॉप्टर स्ट्रोक काउ कॉर्नर मिड विकेट के बीच में से भेज दिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन बटोरे बल्लेबाज फरदीन काझी ने। रन संख्या स्कोर बोर्ड पर 14 रन। पहिल्या षटकामध्ये धावांचा ओघ चांगल्या प्रकारे सुरू झालेला आहे। 1 षटकार 1 चौकार फरदीन याबरोबरच इथे बाउन्सर होता, मात्र योग्य फटका इम्प्रोवाइज केला। 4 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील। कहा गेंदबाजी हो रही है गौरेश नागवेकर की, हालांकि शफल होकर इंप्रोवाइजिंग तरीके से हुक शॉट को अंजाम दिया बल्लेबाज फरदीन काझी ने। छोटे कद के खिलाड़ी थोड़ा सा पीछे गए, शॉर्ट गेंद को भाप लिया, भेज दिया फाइन लेग के ऊपर से, हुक शॉट खेलते हुए 4 रन बटोरे। रन संख्या 18। पहले ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ। काफी महंगा यहां पर ओवर साबित हुआ गोवा के गौरेश नागवेकर का। भरपूर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळेस फरदीनने त्याच्यावरती मोठा हल्ला चढवला। पहिला चेंडू इथे नरेशजी भेरे साहेब कानवे ज्यांची टीम दिल्ली धमाका या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे, अर्थात दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाचे मालक आहेत नरेशजी भेरे, इथे उपस्थित आहेत। आपलं स्वागत। तर बघूया 12 लाख रुपयाचं पारितोषिक ग्रामीण धमाकामध्ये असणार आहे। ग्रामीण बिग बॅश धमाका जी कोंडगाव भिवंडी या ठिकाणी स्पर्धा होते 7, 8, 9, 10, 11, 12 जानेवारीला वरुणजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होते। तर 6 लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस, 1 लाखाची 2 बक्षीस, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन साठी बाईक, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण साठी देखील बाईक आहे, कॅश आणि ट्रॉफीज, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर अशी भरपूर बक्षिसं असणार आहेत। ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात। दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे। पहिल्या षटकामध्ये 18 धावा, छान सुरुवात आणि आता अतिथी कक्षाबादच्या बाजूने सुरुवात होईल। विशाल निघोडचा चेंडू, उंच फटका, काय शॉट आहे, वाह, सुंदर सुंदर, लाजवाब नजाकत होती या फटक्यामध्ये, बहारदार षटकार।
मैंने पिछले ओवर की पहली गेंद पर कहा था जब बल्ले के बीचों बीच स्ट्रोक आता है तो एक कॉन्फिडेंस बढ़ता है, और ये तो सीधे बल्ले से सीधे ब्लेड के साथ खेल दिया था, सीधा इनफील्ड के ऊपर से 6 रनों के लिए स्ट्रेट डाउन दी ग्राउंड। ये लगता हुआ सुमित ढेकले के बल्ले से छक्का, धड़ा के बाद 6 रन। लॉफ्टेड ऑन खेळताना सुमित ढेकळे जराही कचरत नाही आणि काय बॅटचा फ्लो आहे, त्याचा स्विंग जबरदस्त असतो। हो स्लॉक केला इथे, सुंदर फटका, तंत्रात अत्यंत सुंदर फटका होता आणि पुन्हा एकदा 4 धावा मिळतील सुमित ढेकळेला। बेहतरीन पैडल स्वीप यहां पर लगाते हुए बल्लेबाज सुमित ढेकले, ये देखिए फ्रंट लेग को थोड़ा सा आगे करते हुए पैडल स्वीप खेलकर यहां पर 4 रन बटोरे सुमित ढेकले ने, और ये बवंडर अब ग्राउंड पर आता हुआ। छोटस वादळ ग्राउंड वरती आलेलं आहे, मात्र मैदानामध्ये 2 वादळ आहेत, एक सुमित ढेकळे नावाचं वादळ तर दुसरं फरदीन काझी नावाचं वादळ। अगदी सुरुवातीलाच या वादळांनी विध्वंस केलेला आहे ग्राउंड वरती, पहिल्या दुसऱ्या षटकातच तर बघायची अशी छोटी छोटी वादळ जरूर येणार आहेत। कालपासून आपण बघतोय ऑल इंडिया ओपन गटामध्ये आणि आज देखील रात्रीपर्यंत ही वादळ शमणार नाहीयेत। 28 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 3 सुरू, दुसरं सुरू आहे विशाल निघोट। पुन्हा स्वीपचा हा फटकाव, काय शॉट आहे, काय नजाकत आहे इथे, हलकासा गतीचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। 4 धावा। नरेश जी, बल्लेबाजी में हैंड एंड आई कोऑर्डिनेशन देखिए, जिस तरह से जिस अंदाज से पैडल स्वीप को अंजाम दे रहे बल्लेबाज सुमित ढेकले, आंखें जम चुकी है उनकी बल्लेबाजी में। पहली गेंद पर सिंगल बटोरा, उसके बावजूद उसके बाद आने वाली गेंद पर लगातार चौके छक्के उनके बल्ले से बरसते हुए इस धड़ाकेबाज ट्रॉफी में। निश्चित कुणाल सर, आपण चर्चा केली होती की बॉल मिडल होते पहिल्याच बॉलवरती आणि तेच चित्र बघायला मिळालं संपूर्ण डावामध्ये। या षटकामध्ये ज्या प्रकारे सुमित ढेकळेने विशाल निघोटला सामोरा गेला, प्रत्येक बॉल मध्यावरती येतोय आणि त्यामुळे चौकार षटकारच बघायला मिळत आहेत। इस बार लेंथ से बीट किया, दूर से खेलने का प्रयास था, कवर के ऊपर से पूरी तरह से बीट करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। ये बढ़िया कमबैक रहा था इस बार गेंदबाज विशाल का। त्याच्याकडे देखील निश्चित मोठी गुणवत्ता आहे, ग्रामीण भागातून तो येतो, मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, इथे थोडीशी गती कमी केली होती बॉलची आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की चेंडूच्या लाईन पर्यंत येऊ शकला नव्हता इथे सुमित ढेकळे। निर्धाव चेंडू असेल। बढ़िया गति परिवर्तन, ये देखिए एक्शन रिप्ले में थोड़ी सी गेंद रुक कर आई, थम कर आई विकेट कीपर के दस्तानों में। बेहतरीन गेंदबाजी इस बार विशाल निंगोट द्वारा। पिछली कुछ गेंदों पर हमला यहां पर बोला था बल्लेबाज सुमित ढेकले ने। वाह, स्कूपचा अत्यंत सुंदर फटका इथे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, बघितलं त्याने, पुन्हा स्लोअर 1 येणार आहे। तोच डाव दुसऱ्यांदा वापरला, मात्र यावेळेस रीड केला होता सुमित ढेकळेने। मिळतात 4। अब तो सुपला भी खेल चुके बल्लेबाज सुमित ढेकले। बेहतरीन स्कूप शॉट पीछे लगाते हुए, बिल्कुल विकेटों के पीछे, इनका वी का शक्ल पीछे भी यहां पर नजर आता हुआ। एक सीधे ब्लेड से छक्का लगाया था, पहली गेंद पर चौका लगाया था 2 पैडल स्वीप के तहत, और उसके बाद ये पीछे सुपला लगता हुआ उनके बल्ले से पहले 2 ओवर का पावर प्ले का खेल समाप्त। रन संख्या बालाजी राजकोट 36 विदाउट लॉस, 36 रन। काय फलंदाजी आहे मैदानामध्ये, ही डोळे दिपवणारी रोषणाई आहे। आज फरदीन काझीचं पहिलं षटक, फरदीन काझी ड्राईव्ह सीट वरती होता। दुसऱ्या षटकामध्ये आपण सुमित ढेकळेला बघतोय ड्राईव्ह सीट वरती येताना। दोन्ही बाजूनं या दोघांनी तुफानी फलंदाजी केलेली आहे। पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 18, तर एकूण 36 धावा। 2 षटकामध्ये अजून बालाजी राजकोटचा कुठलाही फलंदाज बाद नाहीये। तर 36 धावा आहे, धावफलकावरती आहे। 2 षटकांचा खेळ संपतोय आणि तिसरं षटक इथे सुरू होणार आहे। गोलंदाज प्रिन्स तिसऱ्या षटकासाठी 20वा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करणार आहे आणि सुमित 19 धावसंख्येवरती नाबाद, फरदीन काझी 17 धावसंख्येवरती नाबाद। दोघांची फलंदाजी अत्यंत सुंदर आहे, सदाबहार आहे आणि इथे विशेष म्हणजे कुठेही गोलंदाजाने त्यांच्या समोर एखादा प्रश्न उभा केलाय असं वाटलेलं नाहीये। सफाईदार फलंदाजी। स्क्वेअर कटचा प्रयत्न इथे, खूप लांब एक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून तो कव्हर पॉइंट पर्यंत पोहोचेल तर 2 धावा फरदीन काझीला इथे मिळतील।
38 वरती पोहोचतायत बालाजी राजकोट. और यहाँ पर नरेश जी एक बात अगर देखी जाए तो ये तीसरा ओवर चलता हुआ और बिल्कुल कैलकुलेशन भरा क्रिकेट यहाँ पर खेलते हुए विद द विंड राइटी बैटर स्ट्राइकिंग एंड पर आता है. जब विसावा रिसोर्ट एंड से गेंदबाजी होती है और जब पेविलियन एंड से गेंदबाजी होती है तब विद द विंड खेलने का प्रयास सुमित ढेकले आपको करते नजर आएंगे. निश्चित कुणालजी आपलं निरीक्षण अतिशय अप्रतिम आहे. दोघांनी ज्या पद्धतीनं दोन्ही षटकांना ते सामोरे गेलेले आहेत आणि कॅल्क्युलेटिव्ह खेळ खेळत आहेत. स्लोवर वन इथे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती पुल करायचा होता मात्र इथे मिस टाइम शॉट. एक धाव फरदीन काझीला मिळेल आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. 39 एकही गडी बाद नाही. थोड़ी सी हड़बड़ाहट यहाँ पर नजर आई. पहला रन यहाँ पर पूरा किया, दूसरे की तलाश थी क्योंकि मैंने अभी अभी बात छेड़ी थी विद द विंड खेलना पसंद करते दोनों बल्लेबाज. हालांकि सुमित ढेकले इनका नाम बाहुबली जो रखा गया टेनिस क्रिकेट विश्व में, ये किसी भी ग्राउंड पर लंबा छक्का जड़ने के लिए जाने जाते, पावरफुल स्ट्रोक खेलने के लिए जाने जाते ये क्रिकेट के बाहुबली. लेकिन अब तक बढ़िया शुरुआत बालाजी 11 राजकोट की 39 विदाउट लॉस. करण घनसोलकर गोलंदाजीसाठी तयार. या षटकामध्ये चांगला कंट्रोल बघायला मिळाला करण घनसोलकरचा. सुमित ढेकळे आता स्ट्राइक एंडवर. स्लोवर वन चेंडू हलकीशी फ्लाइट होती आणि पुढे जात खरं तर चेंडूला ऑन ड्राइव्ह करायचं होतं मात्र प्रयत्न फसलेला इथे. निर्धाव चेंडू. बढ़िया घुमाव लेफ्टी बैटर के लिए. ये गेंद थोड़ी सी अंदर घूमी. बढ़िया कटर का इस्तेमाल करते हुए करण घनसोलकर आंबिवली के खिलाड़ी है और इसी गेंदबाजी के लिए खिलाड़ी जाने जाते. या अगोदरचा बॉल आतमध्ये आणला होता आता बाहेर घेऊन गेला. काही काळ निश्चित प्रकारे प्रश्नात टाकलं इथे सुमित ढेकळेला आणि खूप उशिराने खरं तर त्याने फटका खेळायचा डिसिजन घेतला आणि आपण बघतोय की इथे एकच धाव प्राप्त होईल. 40 धावा. लेग ब्रेक ऑफ ब्रेक फ्लीपर स्टॉक बॉल कुछ इस तरह की गेंद इनके पास है. बढ़िया खिलाड़ी है करण घनसोलकर. अब ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे खिलाड़ी. अगर देखा जाए तो ऑन साइड पर डीप पर लॉन्ग ऑन स्क्वायर लेग और एक लॉन्ग लेग रखा गया है. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. खूप बाहेर जाणार हा चेंडू. यावेळेस वाईडची घोषणा पंचांकडून. 41 धावा. करणचा हा चेंडू होता. निश्चित पुढे खेचून आणलं होतं मात्र चेंडूला जास्त वळण मिळालं. 41. याबरोबरच इनसाइड आउट चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय आणि फलंदाज फरदीन काझी इथे होईल बाद. फ्लाइट दिया था इस गेंद पर. पिछली गेंद भी बिल्कुल इसी अंदाज में की थी इस गेंदबाज ने और ये इस बार ये आगे रखने का प्रयास था. स्लॉट में गेंद थी इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कवर खेलने का प्रयास. डीप पर खिलाड़ी को रखा गया था और यहाँ पर जाल में फंस गए बल्लेबाज फरदीन काजी. पहला विकेट और यहाँ पर पहला विकेट मिलता हुआ गेंदबाज करण घनसोलकर को. 41 पर 1 टीम बालाजी राजकोट. सेटअप देखने को मिला इस वक्त. आपण सेटअप बघितला. गोलंदाज करण घनसोलकडून या अगोदरचा चेंडू त्याने आधी बाहेर टाकला होता. बाहेर घेऊन गेला होता. पुन्हा एकदा फ्लाइट दिली होती. समोर चेंडू गुड लेंथ वरती टाकला आणि इथे थोडंसं लालूच दाखवलं. आपण म्हणतो ना की फरदीन काझी त्या चेंडूच्या प्रेमात पडला जणू काय आणि चेंडू त्यानं कव्हरला उचलण्याचा प्रयत्न केला मात्र टायमिंग खराब झालं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला अत्यंत सुंदर झेल आपल्याला बघायला मिळाला. 41 धावांची भागीदारी मात्र खंडित झाली. अतिशय वेगवान भागीदारी होती. पहिल्या 2 षटकामध्ये 38 धावा. त्यानंतर करण घनसोलकरने या षटकामध्ये काही प्रमाणात रोखल्या होत्या धावा आणि त्याचाच परिणाम आपण बघितला की फरदीन काझी इथे झेल देऊन परतलेला. 1 गडी बाद 41. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे. अक्रॉस द बॅट पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट. दोन्ही क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे. कुणाल खोंड टिपतोय झेल आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागोपाठचा
बालाजी राजकोटला. बढ़िया कमबैक करण घनसोलकर का बैक टू बैक 2 विकेट चटका इस गेंदबाज ने फिर से एक बार वो लेग ब्रेक का प्रयास था, उछाल कर खेलने का प्रयास था डीप मिड विकेट के ऊपर से, लेकिन डिस्टेंस वो चाह रहे थे बल्लेबाज प्रथमेश ठाकरे, वो उन्हें नहीं मिला. गोल्डन डक का शिकार होकर अब डगआउट में नजर आएंगे प्रथमेश ठाकरे. हालांकि 41 पर ये दूसरा झटका लगता हुआ टीम बालाजी 11 राजकोट को. ये देखिए एक्शन रिप्ले 2 विंडो में दिखाते हुए 70 स्पोर्ट्स के हमारे सभी ऑपरेटर टेक्नीशियन. ऑन साइड में खेलने का प्रयास थोड़ा सा खोल दिया था इस बार बल्लेबाज को, और यहां पर जो डिस्टेंस चाह रहे थे बल्लेबाज वो नहीं मिला बल्लेबाज प्रथमेश ठाकरे को. 41 पर ये दूसरा झटका लग चुका है टीम बालाजी 11 राजकोट को. करण घनसोलकरचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये 38 धावा आल्या होत्या, दोन्ही फलंदाज सेट होते, सुसाट होते, समृद्धी महामार्गावरती ड्राईव्ह करत होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना रोखणं कठीण होतं. मात्र त्यांच्या समोर स्पीड ब्रेकर उभे केले, ब्रेक करकचून लावायला लागला आणि त्या प्रयत्नात इथे 2 विकेट सुद्धा काढल्यात करण घनसोलकरनं. 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक पुन्हा एकदा गौरेशकडे दिलं जातंय. गौरेशला आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये, अर्थातच तो विसावा रिसॉर्ट एंड कडून आला होता, आता त्याला एंड बदलून आणले जात आहे. आघाडीचा गोलंदाज आहे, महत्वाचा गोलंदाज आहे, त्यामुळे संघनायकाने विश्वास त्याच्यावरती टाकला. आता एंड बदलून आणले, काय होते बघूया. फुल टॉस पॉइंटला विशाल निघोटकडून चूक होईल. 1 धाव मिळेल सुमित ढेकळेला. 42 2 गड्याच्या मोबदल्यात. रोकना चाहिए था इस गेंद को. पॉइंट और कवर पॉइंट के जो खिलाड़ी थे उनके हाथ में गई थी सीधी ये गेंद. वहां से भी 1 रन यहाँ पर बटोरते हुए बल्लेबाज सुमित ढेकले. हालांकि छोर को बदला गया. गेंदबाज गौरेश नागवेकर के पेविलियन एंड से गेंदबाजी करेंगे, हाईवे एंड से उनके सामने बल्लेबाज राइट हैंडेड बैटर प्रदीप पाटिल. नो लुक शॉट के लिए जाते ये खिलाड़ी और बेहतरीन नो लुक स्ट्रोक लगाते. लेकिन आज क्या गौरेश के सामने कुछ उसी अंदाज में क्या स्ट्रोक लगा पाएंगे धड़ाकेबाज ट्रॉफी 2024 में. प्रदीप पाटीलला बघितलं आपण, ज्यावेळेस तो शॉट खेळत असतो बॅटला किस करतो. अशा अनेक खेळाडूंचे अनेक किस्से सुद्धा आहेत. इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता प्रदीप पाटीलचा, फसलेला प्रयत्न आहे, धाव मिळणार नाही इथे. तिथेचे 42. कप्तान की अच्छी सोच में कहूंगा. गौरेश नागवेकर पहला ओवर जब विसावा रिसोर्ट छोर से उन्होंने किया था, महंगे साबित हुए थे. 18 रन उस ओवर में आए थे, लेकिन अब पहले एंड से गेंदबाजी करते हुए यहां पर बढ़िया प्रदर्शन उनकी गेंदबाजी में नजर आता हुआ. एक एक्सप्रेस बॉल यहां पर डिलीवर किया बल्लेबाज प्रदीप पाटिल के सामने. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन मिस होते फलंदाज. धावा इथे पुन्हा मिळणार नाही. लागोपाठचा दुसरा बॉल डॉट येईल प्रदीप पाटिल साठी. और परिवर्तन की तौर पर इस बार थोड़ा सा धीमा किया था इस गेंद को. बढ़िया लेग कटर ऑन साइड पर स्लॉक करने का प्रयास था बल्लेबाज प्रदीप पाटिल का, लेकिन पूरी तरह से चकमा दिया इस गेंद ने गेंदबाज गौरेश नागवेकर. बैक ऑन ट्रैक मैं कहूंगा इस ओवर में. फुल टॉस हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि प्रदीप पाटील होईल बाद. पहिले 2 चेंडू काय टाकले होते, त्यानंतर पुढे चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, फटका खेळायचा प्रयत्न देखील होता, मात्र इथे परतावं लागेल प्रदीप पाटीलला. मैं प्रशंसा करना चाहूंगा गेंदबाज की और कप्तान की. ये बढ़िया सोच थी गौरेश नागवेकर. हालांकि अगर मैं और आप कप्तान अगर यहाँ पर होते तो शायद सोचते कि गौरेश नागवेकर को डेड ओवर में लाते, लेकिन उन्होंने इस गेंदबाज का छोर बदला और जिस छोर से उन्होंने गेंदबाजी की पेविलियन एंड से हाईवे एंड से, वहां पर उनके खाते में सफलता नजर आती हुई. इसी के साथ कुछ बिंदी गेंदे की दबाव यहां पर बनता हुआ बालाजी 11 पर, और यहां पर एक बड़ा विकेट लिया गेंदबाज गौरेश नागवेकर ने. आउट होकर बल्लेबाज अब पेविलियन की ओर जाएंगे प्रदीप पाटिल. खूप चांगली गोष्ट आपण चर्चेला आणलीच की कोणी इतर कॅप्टन संघनायक असता तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये गौरेश नागवेकरला आणलं असतं. तिथं मी कॅप्टन असतो तर मी कदाचित आणलंच नसतं, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेला गोलंदाज तो रिदम मध्ये नाहीये, मग त्याला गोलंदाजीला का आणावं असा सामान्य संघनायकाला प्रश्न पडलेला असता. मात्र दर्जेदार चांगले संघनायक का असतो तर तो अशा प्रकारचा डॅशिंग निर्णय घेतो, ज्यानं गौरेश नागवेकरला आणलं आणि त्यानं पुढे काय कमाल करून दाखवली.
यस यस, परत एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथेच आहे मिड विकेटला. नाही पोहोचू शकत चेंडूच्या खाली. प्रयत्न खूप होते, खूप प्रयत्न होते आणि इथे धावा प्राप्त होतील. 2 बढ़िया प्रयास रहा था वहां पर प्रथमेश राठौड़ द्वारा. काफी डिस्टेंस उन्होंने कवर किया था, लेकिन उसके बावजूद गेंद थोड़ी सी आगे गिरी उनके सामने और इसी के चलते 2 रन बटोरे बल्लेबाज श्रेयस कदम ने. खाता खुलता हुआ श्रेयस कदम का रन संख्या स्कोर बोर्ड पर 44. या ठिकाणी आपण बघतोय झेल. हो इथे पाहायचंय एष्ट्यांच्या समोर पकडलं गेलं इथे फलंदाज श्रेयसला आणि अजून एक फलंदाज होईल बाद. तर आपण बघतोय स्क्रीन वरती हे आमचे प्रेक्षक आहेत ज्यांनी सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडलेला आहे. साई स्पोर्ट्स 77 सरळगावच्या वतीनं त्यांच्यासाठी कॅप आहे. लेकिन क्या गेंदबाजी हो रही है गौरेश नागवेकर की. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर विकेटों के बिल्कुल सामने पाए गए इस बार नए बल्लेबाज श्रेयस कदम. हालांकि पहली गेंद पर 2 रन बटोरे थे ऑन साइड पर खेलकर. वहां पर भी कैच की संभावना थी. प्रथमेश राठौड़ ने प्रयास किया था, लेकिन उसके बावजूद फुलर लेन की गेंद ने चकमा दिया. टो क्रशिंग यॉर्कर सीधे जाकर पैरों से टकराई और पगबादा के रूप में यहां पर अब डगआउट में नजर आएंगे बल्लेबाज श्रेयस कदम. बैक टू बैक विकेट यहां पर चटकाते हुए गेंदबाज गौरेश नागवेकर. 44 पर 4. हालांकि 4 ओवर का खेल समाप्त. ये देखिए क्या आंकड़े यहां पर नजर आ रहे हैं नरेश जी. पहली 2 ओवर में 36 रन बने थे, तीसरी ओवर में 5 रन आए और उसके बावजूद ये जो ओवर था गेंदबाज का, इस ओवर में महज 3 रन आए. 2 विकेट, 2 सफलता यहां पर हासिल की गेंदबाज गौरेश नागवेकर ने. तो इससे बढ़िया कमबॅक बिल्कुल नहीं हो सकता. निश्चित काय गोलंदाजी केली गौरेश नागवेकरनं. खरं तर पहिल्या षटकामध्ये महागडा होता तो, मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्यानं जबरदस्त पुनरागमन केलेलं आहे. जसं इथे बाहेरची कड आणि निश्चित कॅच ड्रॉप होणार आहे. सुमितला जीवदान मिळाले. विकेट कीपर थे पप्पू तोड़कर. हालांकि एक बढ़िया एथलीट है. प्रयास बेहतरीन था. क्विक रिफ्लेक्सेस यहां पर नजर आए पप्पू तोड़कर द्वारा, लेकिन ग्लव से गेंद जाकर छिटकी और यहां पर सीधा जमीन से जाकर टकराई. लेकिन गेंदबाजी देखिए, क्या गेंदबाजी हो रही है करण घनसोलकर द्वारा. पिछला ओवर बढ़िया रहा था, इस ओवर की शुरुआत बिंदी गेंद से. करण घनसोलकरचा हा चेंडू पुढे होता. जास्त फुलर लेनचा चेंडू खेळला तो लॉंग ऑनला. जमिनीच्या समांतर खेळलेला हा फटका. या अगोदर हवेत खेळण्याच्या प्रयत्नात कड लागली होती, त्यामुळे पुन्हा एकदा थोडासा जबाबदारीनं सुमित ढेकळे इथं हा फटका खेळतोय. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. आपण बघतोय करण घनसोलकरला. करण घनसोलकर या सामन्यातला टर्निंग पॉइंट होता, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 36 आल्यानंतर तिथे रोखल्या होत्या धावा. यास पुन्हा एकदा खूप लांब ठेवला चेंडू शरीरापासून. बाहेरची कड घेत चेंडू येईल तो गलीमध्ये. 1 धाव सुमित ढेकळेला प्राप्त होणार आहे. 47 4 गड्याच्या मोबदल्यात. सामने से घुमाने का प्रयास यहां पर करते हुए करण घनसोलकर. शरीर से काफी दूर खेल बैठे इस बार बल्लेबाज सुमित ढेकले और उसी के चलते जो वहां पर खेलना चाह रहे थे गेंद वहां पर नहीं गई. एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास था. गेंद टिप्पा खाते गली की जानिब मुड़ी और वहां से महज सिंगल बटोरते हुए बल्लेबाज सुमित ढेकले. हालांकि शुरुआत बढ़िया रही थी सुमित ढेकले के लिए. उसके बावजूद अगर देखा जाए तो अब थोड़ा सा संयमतापूर्वक यहां पर खेलते हुए नजर आ रहे सुमित ढेकले. दीपक साठी हा चेंडू होता करण घनसोलकरचा आणि खरं तर अक्षरशः चेंडूचा भोवरा बनवलाय करण. या अगोदरच्या षटकामध्ये बघितलं होतं, आता देखील कमालीची गोलंदाजी. फ्लाइट दी थी इस गेंद पर. बढ़िया लेग ब्रेक. टिप्पा खाते गेंद बाहर की जानिब इस बार अंगड़ाई लेते हुए मुड़ती हुई नजर आई और फिर से एक बार एक बिंदी गेंद डिलीवर करते हुए नजर आए करण घनसोलकर. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे तयारीत होता. धावबाची संधी असू शकते तिथे. रिले थ्रो, मात्र दीपक आपल्या क्रीज मध्ये पोहोचेल सुरक्षित. 48 4 गड्याच्या मोबदल्यात. पिछली गेंद की तुलना में इस बार फ्लिपर का प्रयास था. तेज रखा था विकेटों के बीचों बीच और यहां पर बल्ले का हल्का सा संपर्क नजर आया. इसी के चलते 1 रन खाते में चली गई टीम दीपक गढ़वी के 1 रन के साथ. रन संख्या 48. 48 लॉस ऑफ 4 विकेट टीम बालाजी राजकोट.
संघनायक कृष्णानं थोडंसं लवकर स्टंप कव्हर करायला हवे होते. या गोष्टी विलक्षण वेगवान घडणं अपेक्षित असतं, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची रनआउटची विकेट काढता येते. करण घनसोलकर सुमितसाठी फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट नाहीये आणि एकच धाव मिळेल. एक गोष्ट आपण बघितली, सुमितनं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट परफेक्ट शॉट मिळाले होते. मात्र जसा करण घनसोलकर आलाय त्याच्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा थोडीशी कमी आलेली आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय. या षटकामध्ये सुद्धा मोठा शॉट नाही. जी बिल्कुल, शुरुआत अच्छी रही थी सुमित ढेकले के लिए, उसके बावजूद थोड़ा सा थकावट यहाँ पर नजर आ रही है उनकी बल्लेबाजी में, क्योंकि कल देर रात 4 बजे तक वो ग्राउंड नीलजे पर TDPL खेलते हुए नजर आए. उसके बावजूद वो यहाँ पर आए और ये देखिए एक बार नजर डालते ग्रामीण धमाका बिग बैश लीग वरुण एस पाटिल प्रस्तुत. ये प्रतियोगिता कोन गांव में भिवंडी में खेली जाएगी. 7, 8, 9, 10, 11, 12 जनवरी को 21 लाख की टोटल इनामी राशि इस प्रतियोगिता में होगी. चैंपियन टीम के लिए 12 लाख, रनर अप टीम के लिए 6 लाख और थर्ड और सेमीफाइनल्स टीम के लिए 1-1 लाख की इनामी राशि दी जाएगी. इस टूर्नामेंट में 7 से 12 जनवरी में ये क्रिकेट का घमासान होगा. ग्रामीण धमाका बिग बैश लीग. काय पुनरागमन आहे, म्हणजे महायुतीनं लोकसभेनंतर जसं विधानसभेत पुनरागमन केलं, मला वाटतं तसंच पुनरागमन इथं केलेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 38 खर्च केले, 36 खर्च केल्या होत्या. पुढच्या 3 षटकामध्ये आल्यात फक्त 13 धावा. काय गोलंदाजी आहे. करण घनसोलकरची 2 षटकं फक्त 10 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेत. यावेळेस उचलण्याचा प्रयत्न होता, लेट झाला शॉट. लॉंग ऑफला 1 धाव मिळू शकते सुमित ढेकळेला. अच्छा ऑफ ड्राइव इस बार सुमित ढेकले के बल्ले से, लेकिन ये आखिरी ओवर चलता हुआ छठा ओवर. रन संख्या स्कोर बोर्ड पर 50 पर 4. टीम बालाजी राजकोट. विकेटों का सिलसिला देखिए, जब हमने देखा था पहले 2 ओवर में बेहतरीन शुरुआत मिली थी, उसके बावजूद तीसरे ओवर में जब आए थे गेंदबाज करण घनसोलकर, 2 सफलता आखिरी 2 गेंदों पर, वहां से थोड़ी सी बैकफुट पर नजर आई टीम बालाजी 11. शेवटचं षटक सुरू आहे. डेथ ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, मात्र प्रिन्स सुद्धा मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवते फलंदाजांना. इथे फक्त 1 धाव मिळेल. लॉंग ऑन वरून थ्रो येतोय. वेंकटेश वॉरियर में अगर देखा जाए तो यंगस्टर आपको नजर आ रहे हैं और यंगस्टर की अच्छी गेंदबाजी नजर आई, खास करके जब पहले पारी में गेंदबाजी करने का फैसला उन्होंने किया. खर तर इथे कौतुक करावं लागेल कृष्णा गवळीचं, संघनायकाचं. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा खर्च करूनही तो अजिबात डगमगला नाही, गडबडला नाही आणि त्यानं तिथे करण घनसोलकरचं कार्ड वापरलं, जे ट्रम्प कार्ड ठरलं. काय सक्सेस मिळून दिलाय करण घनसोलकर या मॅच मध्ये. ये प्रिंस तो गेंदबाजी का राजा यहाँ पर नजर आ रहा है. डेथ ओवर में पहली 3 गेंदों पर महज 2 रन अब तक इस ओवर से. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. स्क्वेअर लेगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न होईल तिथे कदाचित. काय घडतंय हे बघायचंय. कुठे चेंडू आहे, कुठला स्टंप पडलेला आहे आणि इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय सतीश कुरुप सरांकडून. आणि 2 धावा असतील, 1 धाव असेल की याचं उत्तर आपल्याला निश्चित मिळणार आहे. फलंदाज बाद झालेला आहे, दोन्हीकडेही निश्चित प्रकारे ट्राय झालेला आहे, मात्र कुठल्या एंडला फलंदाज बाद झाला हे बघायचंय. नॉन स्ट्राइकिंग एंड पर तो बैटर आउट ही है, लेकिन स्ट्राइकिंग एंड पर यह देखना है कि छोर बदल कर आगे गए हैं क्या बल्लेबाज दीपक गढ़वी. अगर वो आगे गए और सुमित ढेकले ने उन्हें क्रॉस किया तो सुमित ढेकले को शायद जाना होगा. इसी के चलते टीवी अंपायर की हेल्प ली है बल्लेबाज नहीं बल्कि अंपायर ने इस बार रन आउट के लिए. प्रिन्स हे षटक होतं. डेथ ओव्हर मध्ये अत्यंत प्रभावी राहिला प्रिन्स. आतापर्यंत फक्त 2 धावा आणि या चेंडूवरती 1 धाव जरूर पूर्ण झालेली आहे, मात्र दुसरी धाव निश्चित मिळालेली नाहीये. फलंदाज कोणत्या बाजूला बाद आहे हे बघायचंय तिसऱ्या पंचांकडून. एकंदरीत चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. ज्यावेळेस एखादा संघ पुढे आक्रमण करत असतो त्याला रोखणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्यासाठी योग्य प्लॅन, योग्य योजनेची गरज असते. ती कृष्णा गवळीने दाखवली आणि फलंदाज इथे बाद आहे. निश्चित स्ट्रायकर एंड कडे दीपक बाद आहे.
दीपक गढवी स्ट्रायकर एंड कडे दीपक गढवी बाद आहे आणि सुमित ढेकळेनं जो प्रयत्न केला होता स्ट्राइक एंडला पोहोचायचा तो मात्र विफल झालेला आहे. तो प्रयत्नास यश आलेलं नाहीये. नवीन फलंदाज स्ट्राइक एंडला खेळणार आहे. 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्थिती आपण बघू शकतो. 52 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू केवळ शिल्लक आहे. मी संघनायकाचं कौतुक करेल. काय कमबॅक आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा आणि त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये म्हणजे जवळपास 22 चेंडू मध्ये धावा आलेले आहेत फक्त 16. काय कमबॅक आहे. वाह. ही अशी मॅच खरं तर मजा आणते प्रेक्षकांना. संस्मरणात राहतात अशा मॅच नेहमीच. प्रिन्स ऑन द मार्क. इथे मोठा फटका आहे. इथे मोठा फटका आहे. सुंदर सुंदर षटकार. आते जड़ दिया सीधा मिड विकेट के ऊपर से भरत राम के बल्ले से ये छक्का आता हुआ प्रिंस के खिलाफ डेथ ओवर में. इस बार हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए और भेज दिया गेंद को मिड विकेट के ऊपर से पुल पावरफुल लगाते हुए 6 रनों के लिए. गेंदबाजी जरूर प्रिंस कर रहे हैं लेकिन राजा राम भी है और भरत भी है. भरत रामचा एक अत्यंत सुंदर फटका आपण बघितला इथे 6 धावांसाठी. या फटक्याची गरज होती. नवसंजीवनी देणारा हा षटकार. वापरत एकदा खोलवर टाकलेला हा चेंडू होता यॉर्कर लेंथ मध्ये आणि इथे धावबाची संधी. भरत राम होईल बाद. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे 59 वर 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये बालाजी राजकोट तर व्यंकटेश ओरियर समोर 60 धावांचं आव्हान आहे. 1 डाव इथे संपतोय आणि एका डावाच्या समाप्तीनंतर खरं तर हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणारी ही मॅच होती. सुरुवातीला मोठी आघाडी सुमित ढेकळे आणि फरदीन काझी या दोघांनी मिळून दिली. मात्र फरदीन बाद झाला. प्रथमेश ठाकरे तिथेच लगेच शून्यावरती बाद झाला. प्रदीप पाटील कडून देखील आज असं वाटलं तर एखादा नोलूक बघायला मिळेल मात्र तोही खातं खोलू शकला नाही. श्रेष कदम 2 धावा काढून दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. दीपक गढवीने प्रयत्न केले मात्र तो धावबादचा शिकार ठरला. तर भरत रामनं शेवटच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा ठोकला, 1 षटकार ठोकला आणि सन्मानजनक स्थितीमध्ये बालाजी राजकोटला आणले. आपण बघू शकतो इथे गोलंदाजी 2 षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या गौरेश नागवेकर. मात्र पहिल्या षटकामध्ये 18 होत्या. तिथे दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3. करण घनसोलकरची दोन्ही षटका फ्लातून होती. 5-5 धावा दोन्ही षटकामध्ये एकूण 10. 2 बळी देखील त्याने टिपले. प्रिन्स शेवटचं षटक निश्चित चांगलं होतं. 1 षटकार जरूर आला मात्र फक्त 10 धावा. तर विशाल निघोट दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तिथे 18 धावा त्याला देखील मोजाव्या लागलेल्या आहेत. 41 धावसंख्येवरती 2 गडी बाद झाले. 42 वर तिसरा, 44 वर चौथा. तर 36 चेंडू मध्ये आता 60 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी नियोजनामध्ये आजच्या नियोजनामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. तर या ग्रुपमध्ये जो तिसरा सामना असतो विनरचा तो होणार नाहीये. लुझरचा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यातला पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघाबरोबर खेळणार आहे. तर आपण स्पोर्ट्स हाऊसचं SMRचं अत्यंत शानदार आयोजन नोएडामध्ये बघणार आहोत. बिग बॅश टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप. अर्थातच विनरसाठी 12 लाख रुपये, रनरअपसाठी 6 लाख रुपये, थर्ड प्राइज 2 लाख रुपये आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी 21,000, गोलंदाजासाठी 21,000, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. अशी टुर्नामेंट आहे. धर्मराजा चषक भिवंडी मोस्ट पॉप्युलर क्रिकेट टुर्नामेंट 26, 27, 28, 29, 30 डिसेंबर रोजी 2 लाख 1,50,000ची 2 बक्षिसं. बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी तर स्पोर्ट्स सायकल असणार आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर. अध्यक्ष चषक 2024 आपण बघणार आहोत. स्पेशल ओकेजन ऑफ भैरवनाथ जयंती. नांदल, टाटा कमिन्स, फलटण, सोलापूर जिल्ह्यामध्ये ही टुर्नामेंट, सातारा जिल्ह्यामध्ये ही टुर्नामेंट आपण बघणार आहोत. पहिला क्रमांक 4 लाख, दुसरा क्रमांक 2 लाख रुपये, 10,000ची 2 बक्षीस आहेत गोलंदाज फलंदाजांसाठी. तर मॅन ऑफ द मॅच साठी 20,000चं बक्षीस आहे. मेरा भाईंदर बिग बॅश 2024 चॅम्पियन्स 2 लाख
रनर ऑफ 1 लाख ही टुर्नामेंट्स देखील आपल्या समोर येणार आहे. निश्चितच RK क्रिकेट ग्राउंड मोरवा बाईंदर वेस्ट या ठिकाणी ही स्पर्धेचं आयोजन होत आहे. 16 संघ तिथे असणार आहे. स्वर्गीय बाजीरावजी मधुकर तरस स्मृती चषक ही स्पर्धा देखील 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघू शकतो. 5 लाख, 3 लाख, 1 लाखाची 2 बक्षीस आहेत. आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन 8 टीम आणि ग्रामीणची 8 टीम्स तिथे असणार आहे. तालुका वाईज 4 आणि टीम गाव वाईज 4 अशा प्रकारची स्पर्धा आपण पुण्यामध्ये बघणार आहोत. किवळे देहू रोड या ठिकाणी 18 डिसेंबर पासून ही स्पर्धा सुरू होईल. तर अशी बिग बॅश किंवा 70-70 स्पोर्ट्स ज्या टुर्नामेंट कव्हर करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये त्यांची माहिती आपल्याला मिळते. निश्चित 70-70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. तिथे बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून पुढच्या सगळ्या स्पर्धांच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मोबाईलवरती मिळतील आणि त्या स्पर्धांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकाल. साठ धावा करायचे आहेत. दुसरा सामना इथे रंगतोय खुल्या गटातला. धडाकेबाज धमाका बिग बॅश 2024 लीग मॅचेस 50वा सुवर्ण महोत्सव धमाका बिग बॅश धडाकेबाज धमाका बिग बॅश लीगचा तुम्ही पाहताय. 9,50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं. दुसरं पारितोषिक 5,50,000 रुपये रोख व आकर्षक धडाकेबाज ट्रॉफी. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये म्हणजेच खुल्या गटामध्ये 1,50,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल आणि त्याचबरोबर आकर्षक धडाकेबाज ट्रॉफी. आणि त्याच्यासाठी आज 10 मॅचेस होतील. ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कडा संघर्ष पाहायला मिळेल. काल ग्रुप ए च्या मॅचेस उल्लेखनीय राहिल्या, खूपच रंगतदार राहिल्या. आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेला पहिला सामना आपण पाहिला ताई पॅकर्सने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये आता 60 धावांचं लक्ष सेट करण्यात आलंय. टीम व्यंकटेश वॉरियर च्या समोर बालाजी 11 राजकोट या टीमच्या माध्यमातून चांगलं बॅटल आहे. दोन्ही टीमकडे गोलंदाज चांगले पाहायला मिळतात. कमबॅक काय सुपर केलंय पहिल्या इनिंग मध्ये व्यंकटेश वॉरियरच्या गोलंदाजाने, खास करून करण घनसोलकर, गौरेश नागवेकर या गोलंदाजांनी मॅच मध्ये आणलंय. परंतु आता फलंदाजांना काम करायचंय. 60 धावा एका बाजूला डिफेंड होतील का, दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना व्यंकटेश वॉरियरचे हे सर्व शिलेदार या धावा करतील का, या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 30 मिनिटात तुम्हाला मिळेल. बहुत ही बढ़िया मैच. इससे पहले कि हमने पहले इनिंग का खेल देखा था. अब 2 ओवर के बाद अच्छी शुरुआत के बावजूद भी बहुत ही बड़ा कमबैक वहां पर देखने को मिला. आखिर के 4 ओवर की बात करें तो 23 रन केवल आए थे और पहले 2 ओवर में हालांकि 36 रन निकाले गए थे. तो ये बात है, अभी आगे आने वाले 6 ओवर में 60 रनों का पीछा करना है व्यंकटेश वॉरियर्स को. इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे. भरतरामच्या जागेवर राजदीप जडेजा ॲज इम्पॅक्ट प्लेयर खेळताना दिसेल. भरतरामचं काम झालंय. बॉलरचा वापर नक्की केला जाईल टीमकडून. पहिलं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक वेगळा अंदाज, परंतु सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. बहुत ही अच्छी गेंद थी, फुल लेंथ की गेंद थी. उठाने की कोशिश, स्वीप करने की कोशिश कर रहे थे खिलाड़ी, लेकिन ये बिंदी गेंद, रन तो नहीं मिलेगा. स्वीप करण्याचा पहिलाच बॉलवर प्रयत्न होता कृष्णाचा. टीमचा कॅप्टन आता स्ट्रेट उचललाय, बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. झूले झूले लाल दम मस्त कलंदर. पहले ही ओवर में बहुत ही बड़ा स्ट्रोक बाएं पर आगे निकाला था और किस तरह से गेंद को देखिए, लॉफ्टेड ऑन खेला हवा में और हवा में लहराती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए बहुत ही बड़ा, बहुत ही आला शॉट. 6 रन. चांगलं टायमिंग कॅप्टन कडून. स्विच हिटचा प्रयत्न आवश्यकता नव्हती, कारण एक षटकार आलाय. सरळ बॅटने खेळणं गरजेचं आहे. दबाव बनवू शकतो. काही डॉट बॉलचा 60 धावा करायचे आहेत. नक्कीच चांगलं प्रत्युत्तर दिलं जाईल गोलंदाजाकडून देखील. रिवर्स खेलने की कोशिश, हालांकि सीधे बल्ले से बहुत ही अच्छा शॉट आया था और लगभग उसी के बाद टेढ़े बल्ले से खेलने की कोशिश समझ के बाहर है.
शफल झालाय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, वाईड बॉल जास्त बाहेर डिलिव्हर करत असताना गोलंदाजीमध्ये कदाचित लेग कटरचा प्रयत्न केला इम्रोजने आणि तो देखील जास्त वळण घेणारा बॉल ठरलाय. ये विकेट की कमाल है, मिट्टी की पूरी तरह से मिट्टी की बनी विकेट है और इसी के कारण इतना घुमाव मिल रहा है गेंदबाजों को. गती परिवर्तन पडल्यानंतर थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल असेल. इमरोज पहली ओवर कर रहे हैं और उन्होंने इससे पहले देखा था कि इतना बढ़िया घुमाव है तो और गेंद को अंदर की तरफ लेकर आए और घुमाव वही है. गेंद सीधी बाहर की तरफ लेकर चले गए. एक बहुत ही बढ़िया लेग कटर. चांगलं कमबॅक षटकारानंतर इमरोज महागिरी एक्सप्रेस फॉलो केलं यावेळेला बॅटरला. कृष्णाने पहिलेच पवित्रा घेतला होता, त्याचा अंदाज लावत असताना, अंदाज बांधत असताना गोलंदाज इमू पाहायला मिळालाय. सोच बनाई थी कि गेंद को इम्प्रोवाइज करना है, फाइन लेग स्क्वायर लेग की तरफ खेलना है, लेकिन देखिए कितना बढ़िया लेंथ है. कुछ कमाल कुछ कर नहीं पाई इस गेंद को. कॅप्टन कडे पाहायला मिळते आणि कृष्णा सातत्याने अशा अनेक प्रोफेशनल टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्यामुळे त्याच्याकडे तो अनुभव आहे. जरी यंगस्टर टीम मध्ये असतील तरी देखील हे जे खेळाडू आहेत हे अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच ते चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताना दिसतील या क्रीडांगणावर. कृष्णा गवली की बहुत ही बेहतरीन 2 शॉट थे. हालांकि परेशान किया था इमरोज खान ने कृष्णा को भी, लेकिन बावजूद भी 2 खराब गेंदों के बदौलत ये 13. विकी भोईर पहिलाच बॉल पुल केलाय, मिड ऑन आतमध्ये होता, मागे धावत असताना चांगलं जजमेंट इथे दीपक गडवीचं आणि एक चांगला झेल टिपलाय. बॅटर आउट होईल इथे सौरभ बिराजदार. 25, 24, शॉट ऑफ लेंथ के ऊपर उठाने की कोशिश कर रहे थे खिलाड़ी सौरभ, 19, 18, लेकिन देखिए शॉट नहीं कर पाए. हवा में गेंद बहुत देर बाद पीछे आकर गेंद को कैच किया, पीछे मोड़ते हुए पीछे जाते हुए गेंद को कैच किया. बहुत ही अच्छा कैच था ये दीपक गढ़वी का. थोडासा निराश वाटला ज्या पद्धतीने हा आउट झाला बॅटर, कारण एक वेगळा फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न होता, टेनिस सारखाच खेळण्याचा प्रयत्न होता, 4 आर्मचा वापर देखील केला, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. बॉल जास्त वेळ हवेत राहिला, दीपक गढवीला संधी मिळाली, तो मागे धावत जात असताना त्याने एक सर्वोत्तम झेल इथे संपन्न केलाय. टीमची धावसंख्या 13, 13 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वेंकटेश वॉरियर. ऐसे खेल की जरूरत है यहाँ पर. ऐसे कैच आप जब पकड़ते तो हौसला भी बढ़ता है, गेंदबाज का भी हौसला बढ़ता है, आगे बाकी जो फील्डर्स है उनका भी हौसला बढ़ता है और इसी के कारण कुछ अच्छा खेल भी सामने आ सकता है. देखिए इस कैच का परिणाम क्या होता है आगे जाकर, जबकि नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे. प्रथमेश राठौड़ चांगल्या फॉर्म मध्ये. प्रथमेश राठोड इंग्लिश सरकार ट्रॉफी मध्ये चांगलाच खेळ त्याने दाखवलाय. पुढे टाकलाय, बॉल हवेत आहे आणि इथे देखील बॅक टू बॅक विकेट. एम्ब्रोजने मागे धावत जात असताना हा झेल पॉइंट मध्ये पकडलाय, आणखीन एक धक्का दिलाय गोलंदाजीमध्ये. यावेळेला विकी भोईरने कवर के ऊपर के खेलने की कोशिश, ऊपर से खेलने की कोशिश थी, लेकिन बाहरी किनारा टाइमिंग नहीं कर पाए थे. और क्या बढ़िया कैच है, पीछे जाकर कैच को पकड़ना ये तो असंभव होता है, लेकिन अनहोनी को भी होनी में बदल रहे हैं सभी खिलाड़ी. 2 विकेटें लगातार. पहला कैच दीपक गढ़वी ने बहुत ही बेहतरीन किया था और अब देखिए इमरोज का एक बेहतरीन अंदाज. दूसरा खिलाड़ी लगातार चला गया है. 2 विकेट के नुकसान पर 13, दूसरा ओवर प्रगति पर. आश्चर्य झाले प्रथमेश राठोडला की हा झेल कसा होऊ शकतो, परंतु इम्रोजने तिथे ते काम केले. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आहे विकी भोईरला या मॅच मध्ये. हॅट्रिक अजूनही आलेली नाहीये खुल्या गटामध्ये. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये आता पाहूया पहिली हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम विकी भोईर धारावी एक्सप्रेस इथे करताना दिसेल का. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल राजू पाटे. जेपीएल मध्ये मागच्या हंगामामध्ये चांगला खेळ त्याने दाखवलाय. चर्चेतला खेळाडू आहे, उंचपुरा खेळाडू. एनबी ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी केली या हंगामामध्ये राजू पाटेने. धावा करावे लागतील, 60 धावांचं लक्ष्य. सुरुवात चांगली केली होती आणि कृष्णा गवळीची साथ या मॅच मध्ये द्यावी लागेल.
सौरभ विराजदार जो कि ओपनिंग के लिए आए थे, कोई रन नहीं बना पाए। प्रथमेश राठौड़ भी 0 की योग पर चले गए हैं। तो देखिए अब कृष्णा गवली को कौन सा खिलाड़ी जो साथ देगा। राजू पाटे जो फिनिशर के नाम से जाने जाते हैं, बहुत ही अच्छा फिनिशर है, लेकिन अब देखिए आपको इनिंग को उनको सजाना है, संवारना है। 2 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर 13 है, तो राजू पाटे की जिम्मेदारी अहम है यहां पर। स्विंग अँड मिस, बॅट चांगली फिरली, बॉल थोडासा बाहेर निघाला, सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली विकी भोईर कडून, चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय खास करून या मॅच मध्ये। तो चेंज ऑफ पेस था यहाँ पर, गेंद को बाहर की तरफ लेकर गए बाएं हाथ के खिलाड़ी के लिए। अच्छी गेंदबाजी विकी भोईर द्वारा। कोई रन नहीं अभी तक इस ओवर से। 3 डॉट बॉल, 2 विकेट। नाही ते डेड बॉलचा निर्णय येईल पंचांकडून, कारण रिदम मध्ये थोडासा दिसलेला नव्हता या बॉलवर। रनअप मध्ये थोडीशी चूक झाली आणि खूप चांगली गोष्ट आहे ज्यावेळेला एखादा वेगवान गोलंदाज रनअप मध्ये अशा पद्धतीमध्ये थांबतो। जर चूक झाली असेल, कारण दुखापत होण्याची दाट शक्यता असते, अजून भरपूर मोठा हंगाम आहे। ISPL ची तयारी देखील अनेक खेळाडू सातत्याने करताना दिसतात। ब्लू तिकीट्स आलेले आहेत, विकी तयार। शॉर्ट बॉलचा वापर होता, इनफिल्डच्या वरून चांगला फटका तर सजवला, डीप मध्ये स्क्वेअर लेग पर्यंत धावत जावं लागेल। चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली फरदीन काझीची। हा खेळाडू हर हुन्नरी आहे, नो डाऊट, आणि त्याचबरोबर तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे ते दाखवत असताना फरदीन काझी बहुत ही फुर्तीला खिलाड़ी है। कितना तेजी के साथ गेंद के ऊपर आए और गेंद को उठाया और फेंका भी। ये बात होती है अच्छे खिलाड़ी की, यही निशानी होती है। आपको बड़े बड़े मंच के ऊपर खेलना है तो फरदीन काझी को फॉलो करे। पुढचा बॉल विकीचा, राजूसाठी शॉर्ट बॉल, बॅटच्या वर लागलाय, मागे जाईल, लॉंग लेगला कोणी नाहीये, धावा येतील राजू पाटेच्या खात्यामध्ये, धावा मिळतील 4, येतोय धडाकेबाज, धमाका बिग बॅश लीग, चौकार। शॉट ऑफ लेंथ को पुल करने की कोशिश की थी, बाहरी किनारा, हालांकि मिस टाइम शॉट था लेकिन खाली क्षेत्र में, तो 4 रन आसानी के साथ मिले राजू पाटे को। अच्छा शॉट और 4 रन, बहुत देर तक रन रुके थे और अब आने लगे हैं। 19 रन 2 विकेट के नुकसान पर वेंकटेश वॉरियर्स। आता कुठेतरी गाडी रुळावर आली आहे व्यंकटेश वॉरियरची। हा चांगला बॉल, याच लेनचा उल्लेख करत होता मगाशी आपण पाहतोय विकेट कीपर सुमित ढेकले, त्याला तेच सांगतोय या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे, या लेनचा वापर करणं गरजेचं आहे। ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद, टीमची धावसंख्या 19। टीम व्यंकटेश वॉरियर धावा करायचे 60, म्हणजे इथून पुढे 41 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये। जो घुमाव है इस विकेट के ऊपर फायदा उठाते हुए विकी भोईर को आपने देखा, गुडलेंथ से गेंद को बाहर की तरफ ऑफ कटर किया था और ये अच्छी गेंद थी। हालांकि खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे, कुछ लाइन में नहीं आए थे राजू पाटे। बिंदी गेंद, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 19, 2 विकेट के नुकसान पर वेंकटेश वॉरियर्स। अब 4 ओवर का खेल बाकी है, 24 गेंदों में जीतने के लिए 41 रनों की दरकार। सेम मॅच, सेम इक्वेशन, मागच्या मॅच मध्ये हेच इक्वेशन होतं ताई पॅकरच्या समोर। 24 बॉल 41 आणि त्यावेळेला जेपी ची बॅट बोलली, चांगली धावसंख्या त्यांनी चेस केली आणि पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच लीग मॅचच्या पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत। आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा इम्रोज विसावा रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल। या एंड पासून नक्कीच प्रभावित केले त्याने मागच्या ओव्हर मध्ये। पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल। बहुत ही बड़ा वेरिएशन यहाँ पर, गिरते हुए गेंद को काटा चेंज करती हुई गेंद, हिला रहे गेंद को इमरोज। पहले ओवर में उन्होंने दिखाया था और अभी भी वही करिश्मा कर रहे हैं। परत एक वेळा तेच दृश्य, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये वाईडिश बॅकवर्ड पॉइंट ठेवण्यात आलेला आहे। त्याचं कारण आहे स्विच इट किंवा कट शॉट तिथे थांबवले जावे, परंतु सध्या इमरोजचे बॉल काही समजत नाहीयेत बॅटिंग करत असताना कृष्णा गवळीला। पहले ओवर में जो दृश्य आपने देखा था वही दृश्य आपके सामने, केवल 2 खराब गेंदों के कारण ओवर रन आए थे 13, लेकिन अभी बहुत ही बेहतरीन। लगातार लेग कटरचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, हा दबाव होता
आणि ते कृष्णा गवळीने मात्र विकेट घेतली राजू पाटेची असं मी म्हणेन, कारण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल गेल्यानंतर कुठेतरी त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला जायचं होतं आणि त्याने तोच प्रयत्न केला आणि अखेर राजू पाटे आउट होईल रनआउटच्या स्वरूपात। बाहरी किनारा जरूर लगा था लेकिन भाग्यशाली रहे, गेंद सर के ऊपर आकर टकराई, गेंद पॉइंट के पास चली गई थी, निकल चुके थे आगे। राजू पाटे ने रोकने की कोशिश जरूर की थी, लेकिन देखिए अपने विकेट को खोना पड़ा राजू पाटे को, क्योंकि कृष्णा का मैदान के अंदर रहना बहुत ही जरूरी है। ये सैक्रिफाइस विकेट है राजू पाटे के लिए, राजू पाटे की। तो देखिए अब 3 विकेट गिर चुके हैं, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर है। यहां से पप्पू तोड़कर आ रहे तो कुछ रन आने भी चाहिए। स्कोर जब तक रुका हुआ है, पिछले 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं आया है, तो अब देखिए सोचना पड़ेगा पप्पू को और कृष्णा गवली को। इम्रोज 3 बॉल या ओव्हरचे झालेत। मागच्या ओव्हरचा शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आला होता, म्हणजेच मागच्या 4 बॉलवर धावा आलेल्या नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी। सबस्क्रायबर मीटर 7,75,655 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेत। मिशन 1 मिलियन आहे या हंगामामध्ये 70-70 स्पोर्ट्स। 10 लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे या हंगामामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही नवीन असाल या चॅनलवर, आपल्या हक्काचं चॅनल, आपल्या कुटुंबाचं चॅनल 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला हिट करा, म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर, लॅपटॉपवर, स्मार्टफोनवर येतीलच आणि त्याच्यावर तुम्ही अनेक स्पर्धा पाहू शकता। परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला जास्त बाहेर निघालाय बॉल, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल। लेग कटरचा चांगला प्रयत्न केलाय राईटी बॅटरच्या अगेन्स्ट इम्रोजने, आणि आता आपण पाहतोय DRS रिव्ह्यू वापरलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने आणि कॅप्टनने चॅलेंज केले ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला। लाइन से थोड़ा भटके जरूर, बाहर की तरफ लेकर गए इस गेंद को और काफी दूर थे पप्पू तोड़कर। वाइड का डिसीजन आ चुका है अंपायर की तरफ से, लेकिन चैलेंज कर रहे हैं खिलाड़ी। इस टूर्नामेंट में जो बैटर रीच टू द बॉल, ये जो वाइड के लिए कानून बनाया गया है ICC द्वारा, लेकिन इसी कानून को ऑफ किया है, तो पुराने कानून के तहत ये वाइड दिए जाते हैं। 20 रन अभी स्कोर कार्ड के ऊपर है, लेकिन जो चैलेंज किया हुआ डिसीजन है वाइड बॉल। अंपायर का जो डिसीजन वही कायम है, तो 1 रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़ा गया है। इससे पहले ही 20 रन 3 विकेट के नुकसान पर वेंकटेश वॉरियर्स। तो पप्पू तोड़कर अब स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर कृष्णा है और गेंदबाजी के लिए इम्रोज तैयार। रिव्ह्यू लॉस्ट बाय बॉलिंग टीम, रिव्ह्यू त्यांनी गमावला एक। परत एक वेळा चेंज ऑफ पेस, परत एक वेळा तोच लेग कटरचा प्रयत्न, ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। या खेळपट्टीवर ताता थैया नाचवतोय उजव्या हाताच्या फलंदाजांना, सध्या तरी गोलंदाज इम्रोज। क्या गेंदबाज है इम्रोज। देखिए जिन्होंने अभी तक 5 गेंदें की है, 5 ही गेंद को एक ही लेंथ के ऊपर रखा है, कुछ बदलाव नहीं है, और क्या बहुत बढ़िया गेंदबाजी। फुल टॉस, फॉलिंग स्वीप, बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार, फलंदाज पप्पू तोडकरच्या पॅटमधून तोडले या बॉलला त्याने 6 धावांसाठी। ये तोड़कर भी है और ये जोड़कर भी है। ऐसी गेंद को तो वो सीमा रेखा के बाहर ही भेजकर छोड़ेंगे, और ऐसी एक पहली बार गलती की थी। इससे पहले कि हम देख रहे थे ऑफ स्टंप के बाहर गुडलैंड के ऊपर रख रहे थे गेंद को, लेकिन इस वक्त गेंद को फूलर करने की कोशिश और पप्पू तोड़कर ने छोड़ा गेंद को सीमा रेखा के बाहर। 6 रन, 26 रन अब स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर अभी भी जारी, फिर एक बार इम्रोज। पप्पूसाठी परत एक वेळा तोच प्रयत्न, वारंवार तुम्ही तो प्रयत्न करू शकत नाही। परत एक वेळा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून। एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक आहे, त्याचा वापर आता परत एक वेळा सुमित ढेकलेने केलाय या लास्ट बॉलवर। ऑन फील्ड अंपायरचा निर्णय होता वाईड बॉल, आणि त्याला चॅलेंज केलंय पुन्हा एकदा सुमित ढेकलेने।
सुमित अंपायर के डिसीजन के ऊपर खुश नहीं थे और इसी के कारण उन्होंने चैलेंज किया है। 2 रेफरल एक टीम के लिए है एक इनिंग में, तो इस्तेमाल करते हैं। एक बात तो जाहिर है कि हम जब इंटरनेशनल क्रिकेट देखते हैं कुणाल सर, तो वहाँ पर LBW के लिए ज़्यादा रेफरल लिए जाते हैं, लेकिन यहाँ पर टेनिस बॉल के ऊपर वाइड के लिए रेफरल लिए जाते हैं। वाईड बॉल दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत टीम बालाजी 11 राजकोटने। आता त्यांच्याकडे DRS उपलब्ध नाहीये। एक्झॅक्ट वाईड बॉल साठी देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे रिव्ह्यू आलेले आहेत। हालांकि IPL मध्ये देखील काही वेळेला चॅलेंज केलं जातं पंचांच्या निर्णयाला, परंतु हळूहळू ते बदल होत आहेत। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्रास आपण हे निर्णय पाहतच असतो, त्याला चॅलेंज केलं जातं ऑनफील्ड अंपायरच्या निर्णयाला। मग कधी कधी हे वाटतं की एवढी टेक्नॉलॉजी असताना मग पंचांचं काम काय क्रिकेटमध्ये। दोन्ही DRS गमावलेले आहेत, दोन्हीही रेफलर आता नाहीयेत। परत एक वेळा लेग कटरचा प्रयत्न, आणखीन एक वेळा वाईड। आता ऑनफील्ड अंपायरने वाईड बॉल दिलाय, त्याच्यामुळे हा देखील वाईड बॉलच ग्राह्य धरला जाईल। आता चॅलेंज तुम्ही करू शकत नाही ऑनफील्डच्या अंपायरच्या डिसिजनला, कारण तुमच्याकडे DRS उपलब्ध नाहीयेत। इम्ब्रोज बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे थे, अच्छी लाइन मिल रही थी उनको और बल्लेबाज भी चकमा खा रहे थे, लेकिन इसी के बाद 3 वाइड उन्होंने फेंके। एक गेंद फुलर लेंथ की करने की कोशिश में फुल टॉस चली गई, छक्का खेला पप्पू ने। बाद में देखिए वो उनका भी ध्यान कहीं और हट गया है, यानी कि कंसंट्रेशन खराब हुआ है, ये बात सही है इमरोज खान का। 28 धावा। ओ परत एक वेळा अक्षरशः उघडून ठेवलाय, खोलून ठेवलाय बॅटरला। या लेग कटरने अक्षरशः डोक्यावर हात मारतोय। त्याला वाटलं होतं की कुठेतरी मागे मारला असता, थोडासा शफल होऊन तर चाललं असतं। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि बीट ऑन बॉल विकेट कीपरच्या आता डॉट। पीछे गए थे, पहले सोचा था कि मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर खेल सकते हैं हम इस गेंद को, लेकिन पीछे गए और कवर के ऊपर से खेलने की कोशिश। भाग्यशाली रहे, बाहर किनारा नहीं लगा और बाद में सोच रहे थे कि ये क्या कर गए हम। देखिए स्कोर कार्ड के ऊपर 28 रन है। अब स्कोर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। 9 रन इस ओवर से, 2 ओवर में 21 रन खर्च कर चुके हैं इमरोज खान और विकेट उनको नहीं मिली है। 18 गेंदे और 32 रन जीतने के लिए यहां से, तो 18 गेंदों में 28 आए, 3 विकेट गए और अभी 18 गेंदों में बना नहीं 32 रन, तो मैच बराबर का है। बॉल आणि धावा करायचे, सामना जिंकण्यासाठी 32। मॅच ऑन, चांगला सामना इथे रंगत असताना पप्पू तोडकर अंपायर कडे अपील केली होती, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, सरळ पायावर जाऊन आदळलाय बॉल आणि हाय तो डॉट। ऐसी गेंद के ऊपर रिवर्स का खेलना बहुत कठिन होता है। गेंद बहुत नीचे जब आती है तो जरूर कठिन बात होती है। नहीं खेल पाए, पैरों के ऊपर टकराई गेंद। कृष्णा गवळी परत एक वेळा तोच प्रयत्न, लगातार तोच प्रयत्न करताना दिसतोय गोलंदाजाच्या विरुद्ध आणि त्याच्यामध्ये सध्या तरी यश येताना दिसत नाहीये। फलंदाजीमध्ये कृष्णा गवळीला 9 डॉट बॉल आतापर्यंत तो खेळलाय। राजेश नायडू, फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येते फरदीन काझी। 1 रन इथे कंप्लीट होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। आता स्ट्राइक मिळेल पप्पू तोडकरला। सेन्सिबल बॉलिंग आपल्याला बघायला मिळते राजेश नायडू कडून। कहीं पर भी उन्होंने मौका नहीं दिया बल्लेबाजों को। कृष्णा ने 3 गेंदे खेले, 2 बिंदी खेली और बाद में सीधे बल्ले से 1 रन लेकर नॉन स्ट्राइक के एंड के ऊपर चले गए। ये बहुत ही बढ़िया लाइन है। किसी भी टेनिस बॉल के ऊपर जब आप ऐसी गेंदबाजी करें तो बड़े शॉट की गुंजाइश कम हो जाती है। चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली आणि यावेळेला फक्त इनफिल्डच्या वरून खेळलाय। स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये फिल्डर आहे तिथे फरदीन काझी, त्याने एकच धाव दिली आहे। भरपूर वेगाने गेलाय तो बॉलवर। खरोखर कडक मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये। क्या गेंदबाजी कर रहे, हम सोच रहे थे 7 मिनट बचे आपको 12 गेंदे और फेंकने, लेकिन अभी देखिए 1 मिनट भी नहीं हुआ है तो 4 गेंदे फेंक चुके हैं ये राजेश नायडू। और पिच बॉल होता, स्ट्रेट ड्राइव्ह इथे मारलाय, फिल्डर येत आहेत 2। चांगला प्रयत्न, फंबल झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा ऍड होतील।
कृष्णा गवळीच्या खात्यामध्ये. श्रेयसचा प्रयत्न होता 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. 28 धावांची आवश्यकता अजूनही असेल या मॅच मध्ये. बॉल शिल्लक 13. डेंजर एंड की तरफ पप्पू तोड़कर थे, काफी तेज भागे वो और सबसे तेज रनर है. 100 मीटर रनिंग कंपटीशन के गोल्ड मेडल विनर है. फुल टॉस, बॉल हवेत आहे, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं, जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. तोपर्यंत एक धाव मिळते कृष्णा गवळीला. ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33. 3 फलंदाज बाद, म्हणजे इथून पुढे 27 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 गेंदे 27 रन. मात्र 2.5 मिनट में इस ओवर को समाप्त किया है, खत्म किया है राजेश नायडू ने. कितनी तेज और तेज गेंदबाजी करने के कारण शॉट नहीं बने. आखिरी गेंद तक फुल टॉप, गेंद तो फुल टॉस था, लेकिन फिर भी कृष्णा बड़ी हिट नहीं लगा पाए. बेहतरीन गेंदबाजी राजेश नायडू द्वारा. 12 गेंदे और 27 रन जीतने के लिए. सुमित 4 मिनिटं राहिलेत आता आपल्याकडे शेवटचं षटक टाकण्यासाठी. लक्षात घ्या 27 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात येतोय 5 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा करायचे आहेत, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवणं गरजेचं राहील. त्याचमुळे ही चर्चा आहे. बॉलिंग मार्कवर आपली पावलं मोजत असताना अंकित कल्की, काय बॉलर आहे अंकित कल्की. दिल्ली धमाका बिग बॅश लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती अंकित कल्कीने. जबलपूर मध्ये चांगली कामगिरी करून आला अंकित कल्की MP मध्ये. आणि चर्चेतला खेळाडू आहे. उंच पुरासा गोलंदाज, सळपातळ बांधा आणि राईटी बॅटर. आणि एका बाजूला वाहणारी ती हवा, त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. कशी बॅटिंग करतोय हे पाहायचंय कृष्णा गवळी. पहिलाच बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. आणि आता DRS उपलब्ध नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमकडे, त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो कायम राहील. बहुत सोचकर DRS लेना पड़ता है. ये बिल्कुल पहले ही अपने DRS गवा चुके हैं सुमित डेकले. आखिरी ओवर के लिए आपके पास DRS होना चाहिए. ऐसे मैच के लिए तो होना ही चाहिए. ओ फटका हवेत, टायमिंग पाहायचंय. फिल्डर तिथे आहे, जज करतोय. शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इम्रोजने हा झेल टिपलाय. फलंदाज कॅप्टन आउट होतोय. कृष्णा गवळी 29, उठाने की कोशिश कर रहे थे कृष्णा. काफी देर बाद बड़ा शॉट नहीं था तो चले गए थे. सीधे बल्ले से गेंद को खेला था, लेकिन काफी हवा में इम्रोज वहां पर नीचे थे. समझबूझ के साथ उन्होंने कैच को कन्वर्ट किया. बहुत ही कंप्लीट किया, बहुत ही बेहतरीन कैच. अपने बॉडी को बिल्कुल कंट्रोल में रखा. और कृष्णा गवली कप्तान को अब लौटना पड़ेगा. बहुत ही बड़ी क्षति, बहुत ही बड़ा नुकसान. 34 की योग पर 4 विकेटें खोई है वेंकटेश वॉरियर्स ने. अब देखिए 11 गेंदें बची है और जीतने के लिए 26 रनों की और भी आवश्यकता है. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा करायच्यात या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा संघ व्यंकटेश वॉरियरला. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय कुणाल खोंड. कुणाल खोंड और पप्पू तोड़कर दोनों पुणे डिस्ट्रिक्ट के शिरूर तहसील के खिलाड़ी हैं. अब देखिए ये खिलाड़ी क्या कमाल करते हैं. हमेशा हम लोकल टूर्नामेंट में देखते हैं अपने लोकल टीम से वो सलामी के लिए, ओपनिंग के लिए आते हैं. लेकिन अब यहां पर 5वें विकेट के लिए पप्पू तोड़कर और कुणाल खोंड साझेदारी बनाएंगे. 26 की दरकार. चेंज ऑफ पेस, हुक शॉट, बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दर्शन घडवलेत या बॉलला सीमा रेषेचे. आणि इथे येतोय इशारा पंचांचा, चौकाराचा. काफी देर बाद ये शॉट. हाँ, उछाल बहुत ज्यादा था और अंदर की तरफ आती हुई गेंद को वही दिशा में उन्होंने खेला, स्क्वायर लेग के ऊपर. योगेश पवार काफी पीछे थे, आगे आने की कोशिश भी कर रहे थे, लेकिन टॉस बहुत ही बड़ा था और गेंद सीमा रेखा के बाहर. एक अच्छा चौका है कुणाल के बल्ले से और शुरुआत अच्छी है तो कुणाल कॉन्फिडेंस हासिल कर सकते हैं. श्रेष्ठ कदम तिथे होता.
ओ पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, अक्षरशः खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, तिथे एक धाव मिळताना दिसते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा झाल्यात 39. आता 21 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू 21 धावा. तेज रफ्तार के साथ जड़ में गेंद फेंकने की कोशिश थी, सही गेंद थी और देखिए खेलने के लिए चले गए थे लेकिन हड़बड़ाहट हुई वहां पर कुणाल की, नहीं कर पाए अच्छी तरह से टाइमिंग और 1 रन हालांकि मिला और 1 रन के साथ स्कोर भी आगे बढ़ता हुआ 39 रन. 4 विकेट के नुकसान पर वेंकटेश वॉरियर्स. अंकित कलकी, ओ चेंज ऑफ पेस, व्हाट अ शॉट, खूप चांगला स्लॉक स्वीप, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पप्पू तोडतोय रे षटकार. पप्पू तोड़कर जाने जाते ऐसे ही शॉट को बिल्कुल गेंद टप्पा खाते हुए सीधी थी गेंद और सीधी गेंद को आड़े बल्ले के साथ गेंद को भेजा सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. बहुत ही अच्छे टाइमिंग के ऊपर ये छक्का आता हुआ. 8 बॉलचा खेळ शिल्लक आणि 8 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. पैंतालीस रन 4 विकेट के नुकसान पर. इस ओवर की अभी भी कई गेंदें शेष है. पप्पू शायकेन के ऊपर मौजूद. परत एक वेळा एक हात निसटलाय, फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतोय आणि फरदीन चा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आले का अपयश ते पाहायचंय. फरदीन कॉन्फिडेंट है तो जरूर है. जब कुछ बाहर होते तो ऐसे रुक कर खड़े नहीं होते. ये बहुत ही जाबाज खिलाड़ी है. क्या बेहतरीन कैच पकड़ा है और अपनी पोजीशन अभी भी नहीं हटा रहे. देखो मैं कहां पर हूं, इतना कॉन्फिडेंस है उनके पास. तो अंपायर को मेरे ख्याल से शायद वहां पर जाने की जरूरत नहीं है, लेकिन तीसरे अंपायर की तरफ आ रहे. वहां पर क्या कुछ हुआ है. ऑर्गेनाइजर भी है वहां पर, गणेश शेलके साहब, उन्होंने भी बताया कि ये आउट है, लेकिन फिर भी तीसरे अंपायर का डिसीजन है, उनका इंतजार रहेगा. 45 रन स्कोर कार्ड के ऊपर. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली. टीव्ही अंपायर चेक करतील बाउंड्री चेक साठी. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. षटकार इथे मिळेल का की फलंदाज बाद होईल. सर्वात महत्वाचा खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय. पप्पू तोडकर च्या बॅट मधून धावा येत होत्या आणि त्याचा झेल स्क्वेअर लेगला टिपलाय तिथे फलंदाजी करत असताना पप्पूचा यावेळेला फरदीन काझीने. परंतु डिसिजन सध्या पेंडिंग आहे. बाउंड्री चेक केली जाईल. खूपच महत्वाचा क्षण आहे या सामन्याचा. 70 स्पोर्ट्सचे सर्वच कॅमेरामॅन अहोरात्र मेहनत घेत आहेत. ही धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. धडाकेबाज चषक सुवर्ण महोत्सवी हे वर्ष आहे 50 वर्ष पूर्ण करणारी भारतातली एक नामांकित स्पर्धा तुम्ही पाहताय. धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग. डिसिजन पेंडिंग. आउट आलाय निर्णय. फलंदाज बाद आहे. 29, 28, 27, 26, 25. तर पप्पू तोडकर आता परतलाय. T20 क्रिकेट में 90 सेकंड होते आपके पास, जो आपको विकेट के ऊपर आकर गार्ड लेना पड़ता है. यहाँ पर टाइम आउट का जो कानून है वो 30 सेकंड के अंदर आपको मैदान के अंदर आना है. बाउंड्री रोप को पार करना है 30 सेकंड के अंदर. न्यू बॅटर आला इम्पॅक्ट. ओ हा बॉल मागे अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. डॉट बॉल.
आखिरी गेंद बिंदे आ चुके हैं, बेहतरीन गेंदबाजी वहां पर, विकेट कीपर से गलती हो रही थी लेकिन फिर भी उनको अच्छी तरह से कवर किया तो फाइन लेग ने। 45 रन 5 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर बची है और टाइम भी खत्म हो चुका है। तो हाँ? छह गेंदे और जीतने के लिए 15 रन यहां पर चाहिए। 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता इथे पाहायला मिळेल। फील्ड मध्ये बदल करत असताना विकी भोईरकडे हे शेवटचं षटक सोपवण्यात आले। 15 धावा पूर्ण करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ व्यंकटेश वॉरियरला इथे विजय निश्चित करण्यासाठी। आणि पहिला सामना खूप महत्त्वाचा ठरतो जेव्हा तुम्ही कोणतीही धमाका बिग बॅश लीगची सिरीज खेळता। अशा परिस्थितीमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि हे तर सर्व यंगस्टर आहेत। विकी भोईर फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल हवेत उडवलाय, जास्त उंची गाठली बॉलने, फिल्डर येतोय भरपूर वेगाने फरदीन काझी, जजमेंट खूप चांगलं आहे आणि अगदी अलगद झेल टिपलाय फलंदाज बाद। बहुत ही बढ़िया विकेट यहाँ पर उठाने की कोशिश कर रहे थे, टाइमिंग अच्छी तरह से नहीं कर पाए, ऊपर आई गेंद बल्ले से और बहुत देर तक हवा में थी, वहां पर नीचे फरदीन काजी थे और क्या बेहतरीन कैच उन्होंने पकड़ा है। पूरी तरह से गेंद के नीचे अपने शरीर को लेकर आए और गेंद को छूटने की कोई जगह नहीं छोड़ी। बहुत ही अच्छा कैच, बहुत ही अच्छा कैच। कुणाल चले गए और एक झटका वेंकटेश वॉरियर्स को। विशाल निघोट ये भी जाने माने बल्लेबाज है, लोकल टीम के लिए ओपनिंग करते हैं लेकिन आज लगभग 8वें नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए टीम मुसीबत में। 5 गेंदे बचे और जीतने के लिए और 15 रन चाहिए 5 गेंद में। विकी भोईर एक बड़ा नाम है, बड़ा खिलाड़ी है और डेथ ओवर में उनको लेकर आए हैं कप्तान सुमित ढेकले। अब बाएं हाथ के खिलाड़ी विशाल निघोट उनका सामना करेंगे। 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता। टार्गेट पासून हळूहळू थोडासा दूर चाललाय संघ व्यंकटेश वॉरियर, परंतु इथे या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल, आल्या आल्या बिग करावा लागेल। ओ वेगाने बॉल, थोडासा स्लॉट मध्ये टाकलेला बॉल, सळसळला विकेट कीपरच्या हातामध्ये। प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो विकी भोईर। बहुत ही अच्छी गेंद थी, सीधी निकल कर चली गई, हल्का सा उछाल भी था लेकिन लाइन मिस कर गए विशाल निघोट। रन तो नहीं मिलेंगे, स्कोर कार्ड के ऊपर देखेंगे तो 45 वहीं पर है। 4 गेंदे और 15 रन। विकी भोईर अपने से अलग किया, गेंद को फ्लिक किया है, फाइन लेग के खिलाड़ी गेंद के ऊपर, जबकि स्क्वायर लेग के खिलाड़ी भी वहां पर पहुंच चुके हैं। एक ही रन, 2 रन यहां पर जरूर पूरे हो चुके हैं। 2 रन के साथ 47 के ऊपर पहुंचेंगे। देखिए 3 गेंदे बची है और 12 रन की और भी दरकार है, 13 रन की दरकार है 3 गेंदों में। विशाल निघोट स्ट्राइक एंड के ऊपर। विकी भोईर काल अशरफने हा कारनामा केला होता बॅटिंग करत असताना याच धडाकेबाज धमाका बिग बॅश लीग मध्ये। तो प्रयत्न करावा लागेल विशाल निघोटला विकीच्या अगेन्स्ट। 3 बॉल 13 पूल केलाय, बॉल हवेत आहे, पुन्हा एकदा फरदीन काझी, याच्यासाठी हा प्रयत्न सोपा होता परंतु कॅच ड्रॉप आणि ते नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅटर। आता रनआउट कोण होते ते चेक करायचंय। ओवर कॉन्फिडेंस दिखाई दे रहा था फरदीन काजी में, बहुत ही आसान सा कैच था लेकिन फिसल गए। फिर भी देखिए रनआउट की विकेट तो हासिल कर चुके हैं बालाजी राजकोट की टीम। यहां से पूरी तरह से मैच में अपना पलड़ा भारी बनाया है। पिछला जो कैच पकड़ा था फरदीन ने उसी अंदाज के साथ नीचे आए थे गेंद को, लेकिन गेंद पिछली बार ऊपर से आई, यहां पर सामने से आ रही थी, नहीं कैच कर पाए। ये देखिए रनआउट तो हो चुके हैं लेकिन कौन रनआउट है ये देखना है और इसी से साबित होता है कि जो विशाल निघोट है वो विकेट के पास है। विशाल निघोट आउट होंगे। विकेट के पास जो है, जो सबसे नजदीक होता है वही आउट हो जाता है। तो विशाल निघोट को लौट कर आना पड़ेगा और स्ट्राइक एंड के ऊपर क्या
आणि त्याच्या अगोदर मला वाटते बॅट्समॅन विशाल निघोट देखील बाद होईल. विशाल निघोट आउट होणार आहे आणि विकी मुंडे त्यांना त्याच्याविषयी strike rate ला चर्चा खेळावं होईल लागेल. नरेशजी, परंतु त्याच्या अगोदर बॅटरने आक्षेप घेतलाय, तो आहे आक्षेप थ्रो गोलंदाजीसाठी, त्याच्यासाठी खेळ थांबलाय. आणि हा जो बॉल आहे तो टाकलेला तो चेक केला जाईल. बॅटर कडून जो आक्षेप घेण्यात आला होता विकी भोईरच्या गोलंदाजीवर, आणि टीव्ही अंपायरची मदत आता त्याच्यासाठी घेण्यात आलेली आहे. बघूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. या बॉलवर ही फेअर डिलिव्हरी आहे, योग्य बॉल आहे. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 12. संतोष नलावडे न्यू बॅटर. विकी मुंडे आता स्ट्रायकिंग एंडला, संतोष नलावडे नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये 12 धावा करायच्या आहेत. या बॉलवर जर मोठा हिट आला, षटकार आला, तर या मॅच मध्ये चुरस कायम राहील. शेवटच्या बॉल पर्यंत रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. आणि त्याचमुळे हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे विकी भोईरला. दुसऱ्या बाजूला प्रयत्न तोच आहे, एखादा मोठा फटका आला मजा येईल या मॅच मध्ये. विकी तयार. यॉर्करचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, आणि हा सामना ऑलमोस्ट आता झुकताना दिसतोय. बालाजी 11 राजकोटच्या दिशेने, परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. क्या गेंदबाजी है, क्या गेंद यहाँ पर फेंकी है. शफल होकर आगे चले आए थे और फुलर लेन की गेंद बिल्कुल स्टंप के ऊपर जाकर टकराई. कोई मौका नहीं था विकी मुंडे के पास. और एक झटका, 8वीं क्षति, 8वां नुकसान, 48 रन की योग पर. तो जीतने के लिए अब 1 गेंद और 12 रन. न्यू बॅटर करण घनसोलकर. आखरी गेंद, 1 बॉल आणि 12 धावा करायचे त्या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 60चं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना व्यंकटेश वॉरियर या टीमची सुरुवात नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये चांगलीच झाली होती. धडाक्यात सुरुवात केली, 13 धावा केल्या. त्याच्यानंतर हा संघ थोडासा बॅकफुटला गेला, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली येतोय आणि हा झेल झाला की नाही, हा झेल इथे सुटलाय. त्याच्यामुळे हा सामना 11 धावाने जिंकलाय टीम बालाजी 11 राजकोट ने. वेल प्ले टीम बालाजी 11 राजकोट. बहुत ही बढ़िया मैच, उलटफेर देखने को मिला, लेकिन फिर भी आखिरी वक्त पर अच्छी गेंदबाजी की बदौलत बालाजी राजकोट ने पहले मैच में जीत दर्ज की है. क्या बढ़िया शानदार जीत थी. अंकित कल्की, विकी भोईर, राजेश नायडू और इमरोज खान, हर एक गेंदबाज ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी. इमरोज खान का पहला ओवर थोड़ा सा महंगा जरूर था, लेकिन जो वापसी की उन्होंने बहुत ही लाजवाब थी. देखिए ये समरिये मैच की आपके सामने. सुमित ढेकले ने 17 गेंदों में 27 रन बनाए थे. फरदीन काजी 8 गेंदों में 20 रन, बहुत ही अच्छा स्टार्ट दिया था. लेकिन बाद में भरत राम ने आखिरी गेंद पर छक्का खेलकर अपना स्कोर 7 पर पहुंचाया था. सुरेश कदम 2 के ऊपर चले गए. पीछा करते हुए करण घनसोलकर ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी पहले इनिंग में. 10 रन देकर 2 विकेट हासिल किए थे. प्रिंस ने भी आखिरी ओवर में बहुत ही अच्छी गेंदबाजी, 10 रन खर्च किए थे. गौरेश नागवेकर का पहला ओवर महंगा था, लेकिन बाद में उन्होंने वापसी की. विशाल निघोट का पहला ओवर जो फेंका था, 18 रन उन्होंने खर्च किए थे. कृष्णा गवली ने बिल्कुल बहुत देर तक मैदान के ऊपर डट कर खेले, लेकिन केवल 16 बना पाए. पप्पू तोड़कर ने एक अच्छे शॉट कई दिखाए, लेकिन मैच को अंत तक लेकर नहीं गए. 13 रन उन्होंने केवल बनाए. बाकी गेंदबाज क्या बेहतरीन गेंदबाज. विकी भोईर 9 रन देकर 4 विकेट, अंकित कल्की 12 रन देकर 2 विकेट, कृष्णा